आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्या जीवनाविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकाल अशी आशा बाळगतो. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी झाला. बालपणापासूनच लोकमान्य टिळक अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी होते. शालेय जीवनात गणित व संस्कृत हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांच्या अभ्यासाचा प्रचंड आवाका होता. त्यासोबतच लहान वयापासून अन्यायाची चीड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. याचे प्रतिबिंब त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानात पाहायला मिळते. व्यापारासाठी आलेले मोठबरे इंग्रज बघता बघता इथले राज्यकर्ते बनले. इथल्या समाजावर अन्याय अत्याचार करू लागले. या देशाला गुलाम बनवले. सोने की चिडिया असलेल्या आमच्या भारत देशाला अक्षरशः लुटून त्यांनी कंगाल करण्याचा प्रयत्न करत होते. या परकीय जुलमातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी स्वतंत्र लढा उभारला गेला. या स्वतंत्र लढ्यामध्ये लोकमान्य टिळकांनी अग्रस्थानी पुढाकार घेतला. इंग्रज सरकारला त्याने ठणकावून सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले. पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती. किड्या मुंग्यांसारखी माणसं मरत होती. परंतु सत्तेच्या मस्तीत जगणाऱ्या या इंग्रज सरकारला त्याचे काहीही देणे घेणे नव्हते. लोकांवर उपचार करण्याऐवजी अन्याय अत्याचार करत होते. टिळकांनी या जुलमी सरकारला खडसावून विचारले, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? आणि जर ते नसेल तर हे डोके ठिकाणावर आणण्याचं काम भारतीय जनता करेल. भारतीय समाज एकत्र यावा, समाजाचं संघटन व्हावं, एक मजबूत स्वातंत्र्य लढा उभा करावा म्हणून टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव यासारखे उत्सव सुरू केले. या उत्सवाच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण करायची, ब्रिटिश सत्तेला हाकलून देण्यासाठी, प्रचंड शक्ती निर्माण करण्यासाठी टिळकांनी अहोरात्र प्रयत्न केले. केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्र सुरू केली. समाजावर होणाऱ्या अन्यायाची, अत्याचाराची बातमी सर्व लोकांमध्ये पसरून इंग्रज सत्तेच्या विरोधामध्ये जनमत तयार करण्याचे महत्त्वाचे काम टिळकांनी या माध्यमातून केलेले आहे. अशा या महान क्रांतिकारी नेत्याचा 1 ऑगस्ट 1920 रोजी मृत्यू झाला. तेव्हा असे म्हटले गेले, असा हिरा झाला नाही पुन्हा न होणार, बाळ टिळक हे नाव गरजत राहणार, बाळ टिळक हे नाव गरजत राहणार. धन्यवाद.